नमस्कार मित्रांनो, मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के आणि तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आपण आज लोकांचे प्रश्न घेणार आहोत। तर लोकांचा एक प्रश्न असा आहे की सबसिडी बघून व्यवसाय निवडावा की व्यवसाय बघून सबसिडी निवडावी। खूप टफ आणि खूप क्रिटिकल क्वेश्चन आहे की सबसिडी निवडावी की व्यवसाय बघून की सबसिडी बघून व्यवसाय निवडावा की व्यवसाय बघून सबसिडी। तर माझं म्हणणं असं असेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वप्रथम व्यवसाय निवडण्याची गरज आहे। जर तुम्ही विचार करत असाल की सबसिडी पहिल्यांदा निवडू की नको निवडू, ॲक्च्युली महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला कोणत्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे किंवा कोणत्या व्यवसायाबद्दल तुम्हाला चांगली पकड आहे, नॉलेज आहे, तर तो व्यवसाय तुम्ही सर्वप्रथम निवडा। तुम्ही म्हणाल की मग कोणता निवडू व्यवसाय। महत्त्वाची गोष्ट आहे की या जगामध्ये असा कोणताही व्यवसाय नाही आहे की जो प्रॉफिट कमवत नाही, कारण ह्या जगामध्ये प्रत्येक व्यवसाय हा प्रॉफिटच कमवतो, लक्षात घ्या। कारण की आणि जो चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतो तो प्रॉफिट कमवतो, ठीक आहे। त्याच्यामुळे कसं आहे, तुम्ही पहिले व्यवसाय निवडा ज्या व्यवसायामध्ये तुमचा हातखंड आहे, ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगलं नॉलेज आहे, पकड आहे, तर असा व्यवसाय तुम्ही निवडा। आणि त्या तो व्यवसाय निवडत असताना त्याची कागदपत्र करत असताना मग त्याच्यानंतर मग तुम्ही सबसिडीचा विचार करा की कोणती सबसिडी माझ्या व्यवसायासाठी व्यवस्थित बसेल, जेणेकरून मला सरकारची देखील मदत होईल, माझं भांडवल थोडं फार देखील लागेल आणि आम्ही एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय एस्टॅब्लिश करू शकेन माझ्या नॉलेजनुसार। तर ही गोष्ट काम करते। तर त्याच्या अगोदर मी असं सांगेन की सर्वप्रथम तुम्ही व्यवसाय निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मार्केट पकडू शकता, बनवू शकता, अनेक लोकांना व्यवसाय देऊ शकता, अनेक लोकांना आपण जे हे आहे रोजगार देऊ शकता, असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही सक्सेसफुल आहात असं वाटत असेल, असं पहिले सर्वप्रथम व्यवसाय निवडा आणि त्याच्यानंतर सबसिडी निवडा, ठीक आहे। थँक्यू।